नमस्कार स्वामी भक्तांनो, आजचा हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा, कारण आज आपण जाणून घेणार आहोत स्वामी समर्थांचे असे विचार जे तुमच्या जीवनाचा संपूर्ण दृष्टिकोन बदलू शकतात. अनेक वेळा जीवनात संकटे येतात, मन खचते, आपल्या प्रश्नांची उत्तरे सापडत नाहीत. अशा वेळी स्वामी समर्थांचे एक वचन, एक विचार आणि एक आशीर्वाद आपल्या आयुष्यात आशेचा नवीन किरण निर्माण करतो. कदाचित आज तुम्हीही एखाद्या समस्येतून जात असाल, कदाचित मनात चिंता असेल, भविष्याची काळजी असेल किंवा कोणत्या तरी गोष्टीमुळे तुम्ही अस्वस्थ असाल. पण आजचे स्वामी विचार तुम्हाला मनातील भीती दूर करतील आणि नव्या आत्मविश्वासाने पुढे जाण्याची प्रेरणा देतील. म्हणून हात जोडून श्री स्वामी समर्थ जयघोष करा. श्री स्वामी समर्थ, श्री स्वामी समर्थ, श्री स्वामी समर्थ. आणि आता ऐका स्वामी समर्थांचे जीवन बदलून टाकणारे अमूल्य विचार. मित्रांनो, या जगात प्रत्येक व्यक्ती काही ना काही शोधत असते. कोणाला पैसा हवा असतो, कोणाला मान सन्मान हवा असतो, कोणाला सुख हवे असते, तर कोणाला मन शांत हवे असते. पण या सर्व गोष्टी मिळाल्यानंतरही अनेक लोकांच्या मनात रिकामेपणा असतो. कारण खरा आनंद बाहेरच्या गोष्टींमध्ये नसून आपल्या मनामध्ये असतो. आणि मनाला योग्य दिशा देण्याचे कार्य संत, महात्मे आणि सद्गुरू करतात. अशाच महान सद्गुरूंमध्ये अक्कलकोट निवासी श्री स्वामी समर्थ महाराजांचे स्थान अतिशय श्रेष्ठ आहे. आजही असंख्य भक्त स्वामींच्या नामस्मरणाने संकटातून बाहेर पडतात, अनेकांच्या जीवनात चमत्कार घडतात. परंतु स्वामी समर्थांचा खरा चमत्कार म्हणजे माणसाच्या विचारांमध्ये होणारा सकारात्मक बदल. कारण ज्या व्यक्तीचे विचार बदलतात त्यांचे संपूर्ण जीवन बदलते. स्वामी समर्थ नेहमी सांगत असतात की माणसाने कोणत्याही परिस्थितीत धैर्य सोडू नये. जीवनात संकटे येणारच, कारण संकटांशिवाय जीवनाला अर्थ नाही. जसे सोन्याला अग्नीत तापवल्याशिवाय त्याची चमक वाढत नाही, तसेच माणसाला संकटांचा सामना केल्याशिवाय त्यांचे व्यक्तिमत्व घडत नाही. त्यामुळे जेव्हा अडचणी येतात तेव्हा घाबरू नका. त्या अडचणी तुम्हाला मजबूत बनवण्यासाठी आल्या आहेत असे समजा. स्वामी समर्थांचा सर्वात प्रसिद्ध संदेश म्हणजे भिवू नकोस, मी तुझ्या पाठीशी आहे. या एका वाक्यात संपूर्ण अध्यात्म सामावलेले आहे. जेव्हा भक्ताला वाटते की आता सर्व मार्ग बंद झाले आहेत, तेव्हा स्वामी त्याला आधार देतात. जेव्हा कोणीही सोबत नसते तेव्हा स्वामींची अदृश्य शक्ती भक्ताच्या सोबत असते. त्यामुळे परिस्थिती कितीही कठीण असली तरी मनात विश्वास ठेवा की आपल्या सोबत स्वामी आहेत. स्वामी समर्थ सांगतात की जीवनात श्रद्धा आणि सबुरी यांना खूप महत्त्व आहे. श्रद्धा म्हणजे देवावर पूर्ण विश्वास आणि सबुरी म्हणजे योग्य वेळ येईपर्यंत संयमाने वाट पाहणे. आज अनेक लोक थोडे प्रयत्न करतात आणि लगेच परिणाम मिळाला नाही तर निराश होतात. पण निसर्गाचा नियम आहे की प्रत्येक गोष्टीसाठी वेळ लागतो. बी पेरल्यानंतर झाड वाढण्यासाठी, फुले येण्यासाठी आणि फळे लागण्यासाठी वेळ लागतो. प्रत्येक काळासाठी एक वेगवेगळा वेळ असतो. त्याचप्रमाणे आपण आपल्या प्रयत्नांचे फळही योग्य वेळी मिळेल. स्वामी समर्थ नेहमी कर्म करण्याचा उपदेश देतात. फक्त नशिबावर अवलंबून राहू नका. प्रयत्न करा, मेहनत करा, प्रामाणिकपणे काम करा. कारण कर्माशिवाय यश मिळत नाही. देवही त्याच व्यक्तीची मदत करतो जो स्वतः प्रयत्न करतो. म्हणून आळस सोडा आणि कर्माला महत्त्व द्या. स्वामी समर्थ म्हणतात की माणसाने नेहमी सत्याचा मार्ग स्वीकारावा. खोटेपणा, फसवणूक आणि अन्याय यांचा मार्ग काही काळासाठी फायदेशीर वाटू शकतो, पण शेवटी तो विनाशाकडे घेऊन जातो. सत्याचा मार्ग कठीण असू शकतो, पण तो कायमचा आनंद आणि समाधानी असतो. स्वामी समर्थांचे आणखी एक महत्त्वाचे तत्व म्हणजे नम्रता. ज्याच्याकडे ज्ञान आहे, पैसा आणि किंवा अधिकार आहे त्याने कधीही गर्व करू नये. कारण आज जे आपल्याकडे आहे ते उद्या नसू शकते. अहंकार माणसाला पतनाकडे नेतो,
तर नम्रता त्याला उंचीवर घेऊन जाते. जे झाड फळांनी भरलेले असते ते नेहमी झुकलेले असते. त्याचप्रमाणे महान माणसे नेहमी नम्र असतात. स्वामी समर्थ सांगतात की दुसऱ्यांच्या सुखात आनंद मानायला शिका. मत्सर आणि द्वेष हे मनाचे सर्वात मोठे शत्रू आहेत. दुसऱ्याच्या प्रगतीमुळे दुःखी होणारी व्यक्ती कधीच आनंदी राहू शकत नाही. दुसऱ्याच्या यशाचे कौतुक करा, त्याच्याकडून प्रेरणा घ्या. प्रत्येक व्यक्तीचा प्रवास वेगळा असतो. जीवनात कितीही अडचणी असल्या तरी स्वामींचे नामस्मरण सोडू नका. श्री स्वामी समर्थ हा मंत्र केवळ शब्द नाही, तर एक दिव्य शक्ती आहे. मन अस्वस्थ असेल, चिंता असेल, भीती असेल किंवा कोणतेही संकट असेल तर डोळे मिटून मनापासून स्वामींचे नाव घ्या. काही क्षणात मनाला शांतता मिळेल. स्वामी समर्थ नेहमी सांगतात की माणसाने कधीही निराश होऊ नये. निराशा ही मनाची कमजोरी आहे. प्रत्येक रात्रीनंतर सकाळ येते. प्रत्येक दुःखानंतर सुख येते. प्रत्येक समस्येचे समाधान असते. त्यामुळे कितीही कठीण परिस्थिती आली तरी आशा सोडू नका. मित्रांनो, लक्षात ठेवा, स्वामी समर्थ भक्ताला कधीच एकटे सोडत नाहीत. कधी कधी आपल्याला वाटते की आपली प्रार्थना ऐकली जात नाही, पण स्वामी योग्य वेळेची वाट पाहत असतात. कारण त्यांना आपल्या आयुष्यासाठी काय योग्य आहे हे अधिक चांगले माहीत असते. त्यामुळे विश्वास ठेवा, प्रार्थना करत राहा आणि चांगले कर्म करत राहा. आजपासून एक संकल्प करा. रोज काही मिनिटे स्वामींचे नामस्मरण कराल. कोणाचे वाईट विचार करणार नाही. सत्याचा मार्ग स्वीकाराल. गरजू लोकांना मदत कराल. आई वडिलांचा आदर कराल आणि प्रत्येक परिस्थितीत स्वामींवर विश्वास ठेवाल. कारण ज्या व्यक्तीच्या जीवनात श्रद्धा असते त्या व्यक्तीच्या जीवनात भीती राहत नाही. ज्या व्यक्तीच्या जीवनात स्वामी असतात त्या व्यक्तीला कोणत्याही संकटांची चिंता राहत नाही. शेवटी एकच संदेश, भिवू नकोस, मी तुझ्या पाठीशी आहे. हा स्वामी समर्थांचा शब्द नाही, तर प्रत्येक भक्तासाठी दिलेला आशीर्वाद आहे. श्रद्धा ठेवा, नामस्मरण करा आणि स्वामींची कृपा अनुभवत राहा. श्री स्वामी समर्थ.